नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. सार्थक सगळ्या वस्तू त्याग करून देवीजवळ ठेवतो. आदर्श म्हणतो, सार्थक आज मानलं तुझ्या प्रेमाला, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, आजवर तुझ्या प्रेमाची परीक्षा फक्त समाज घेत होता, पण आज स्वतः देवच तुझी परीक्षा घेतोय. सार्थक म्हणतो, कोणीही परीक्षा घेऊ दे भाई, मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आदर्श म्हणतो, मग तू नक्की जिंकशील, तुझी इच्छा पूर्ण होईल, हे जमेल तुला, आनंदी लवकरच बरी होईल. सार्थक म्हणतो, झालीच पाहिजे भाई. भाई, तिच्यावर माझं इतकं जीवापाड प्रेम आहे, तिला असं मरणाच्या दारात नाही बघू शकत मी. तिला वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार आहे, कुठलंही व्रत करायला तयार आहे. देवाला नमस्कार करत सार्थक म्हणतो, आता जोपर्यंत आनंदी बरी होत नाही तोपर्यंत मी हे व्रत मोडू देणार नाही. इकडे आनंदीचे बाबा डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर कशी आहे आनंदी? डॉक्टर म्हणतात, आय एम सॉरी, पण ती कुठल्याच मेडिसिनला रिस्पॉन्स देत नाहीये. इकडे देवळात सार्थक व्रत करताना तो देवीच्या मंदिरात साफसफाई करतो, फरशी पुसतो. देवळातले पुजारी सार्थकचे कष्ट पाहून देवीला हात जोडून विनंती करतात. ते म्हणतात, देवी आई, या मुलाची इच्छाशक्ती आणि स्वतःच्या जोडीदाराबद्दल असलेले प्रेम पाहून मी सुद्धा तुला विनवणी करतो, याची हाक ऐक आई, याची हाक ऐक. सार्थकचे व्रत चालू असते. तो साफसफाई करत असतो, झाडून काढत असतो, लोकांची चप्पल उचलत असतो. तेथे आदर्श येतो आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सार्थक ऐकत नाही. इकडे घरी वृंदा, शलाका आणि केदार जेवायला बसतात. केदार म्हणतो, आनंदी व्हेंटिलेटरवर आहे म्हणून काय मेजवानी केली आहे की काय? वृंदा म्हणते, हळू बोला, सुधाला कळायला नकोय की आपण इकडे आनंदात आहोत. शलाका म्हणते, आई मला रसगुल्ला दे ना. तेवढ्यात सुधा येते. वृंदा म्हणते, सुधा ये ना जेवायला बस. सुधा म्हणते, मला जेवायची इच्छा नाहीये. वृंदा म्हणते, अगं सुधा, असं करून कसं चालेल, सकाळपासून तू काही खाल्लेले नाहीये, 2 घास खाऊन घे. सुधा म्हणते, माझी काही खायची इच्छा नाहीये. केदार म्हणतो, मी सुद्धा वाढून घेतलंय, पण मलाही काही खायची इच्छा नाहीये, पण आम्ही नाही खाल्लं तर अर्णव खाणार नाही म्हणून खावं लागतंय. शलाका म्हणते, काकू ए ना गं, 2 घास खाऊन घे. वृंदा म्हणते, सुधा, मुलं इतका आग्रह करतायत, त्यांच्यासाठी तरी जेवून घे बस. आणि सुधाला जेवाय बसवते आणि तिला जेवायला वाढते. तेवढ्यात आदर्श घरी येतो आणि सर्वांना पाहून म्हणतो, वा, मेजवानी चालली आहे का? तिथे सार्थक एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी झटतोय. ती मुलगी जिने तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण तुम्हाला त्याची काहीही पडलेली नाहीये. तुम्ही मस्त इथे मजा मारताय, जेवताय. वृंदा म्हणते, काय करायला हवंय आम्ही? जिवंत राहण्यासाठी 2 घास खावेच लागणार ना. आदर्श म्हणतो, कशाखाली घास कसा उतरतो ग तुमच्या? तिथे आनंदी मरणाच्या दारात आहे. आपला सार्थक, ज्याने या घरासाठी इतकं काही केलंय, तो एका मंदिरात सेवा करतोय, त्याग करतोय, न चप्पल घालता तिथे देऊळ साफ करतोय. त्याने तसा व्रत घेतलाय, पण तुम्हाला काय? अर्थात तुमच्याकडून तशी काही अपेक्षाही नाही म्हणा, पण काकू तू अशी का वागतेस ग? हे सगळं ऐकून सुधाला धक्का बसतो. आदर्श तिला सविस्तर सगळं सांगतो. काकू, तो याचक बनला आहे आणि आनंदीला बरे वाटेपर्यंत तो तसाच राहणार आहे. कोणी अन्न दिलं तर खाणार, नाही तर उपाशी राहणार. खरं सांगतोय, सार्थकची अवस्था बघवत नाहीये ग, आणि आनंदीची सुद्धा. काकू, ते दोघं आज खूप मोठी परीक्षा देतायत. हे ऐकून सुधा रडू लागते. वृंदा, शलाका आणि केदार तिघेही जेवण करतात. वृंदा म्हणते, जर का ती आनंदी वाचली तर ती सुधा आनंदीचा उदो उदो करेल, तिला डोक्यावर घेऊन नाचेल. सुधाच्या नवऱ्याचा जीव वाचवलाय ना तिने,
आणि हेच होऊ द्यायचं नाही आहे मला. काहीतरी करायला हवं. इकडे सार्थक गरीब लोकांमध्ये जेवायला बसतो. तिथे आदर्श येतो आणि म्हणतो, थांब सार्थक, मी तुझ्यासाठी डबा आणलाय. पण सार्थक डबा खात नाही. गुरुजी सर्व पाहत असतात. थोड्या वेळाने सार्थक आनंदीला पाहायला हॉस्पिटलमध्ये येतो. तिला देवीचा अंगारा लावतो आणि बाहेर जातो. आणि आनंदीच्या आई-बाबांना म्हणतो, अण्णा, आई, तुम्ही जा घरी, मी आहे इथे. ते म्हणतात, नाही नाही, तुम्ही जा घरी, तुम्ही थकला असाल, आम्ही आहे इथे. सार्थक म्हणतो, हो बाबा, माझे मन लागणार आहे का घरी? आनंदीची आई म्हणते, सार्थकराव, तुमच्या प्रेमासाठी तरी देवाने आनंदीला बरी करायला हवी. सार्थक म्हणतो, आई, तुम्ही नका काळजी करू, आनंदी ठीक होणार आहे. सार्थक आनंदीजवळ जातो आणि म्हणतो, तुम्ही लवकर बऱ्या व्हा ना. करमत नाहीये मला तुमच्याशिवाय. तुम्हाला माहीत आहे का, मी एक व्रत धरलंय तुमच्यासाठी. इथे लाईटमध्ये झोपलात ना, झोप लागत नाही ना? लाईटमध्ये झोप लागत नाही ना तुम्हाला? आपण आता घरी गेलो ना, लाईट बंद करून झोपू, म्हणजे तुम्हाला नीट झोप येईल. सगळं तुम्हाला हवं तसं करीन मी, फक्त तुम्ही लवकर बऱ्या व्हा. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.